जास्तच घाण झाली आहे. सो आता आपण चाललोय ट्रायम्फ मोटर्स या शोरूम मध्ये आणि आपण चला तिकडे जाऊन सांगतो तुम्हाला की काय आपण करणार आहोत तिकडे. मे बी तुम्हाला थंबनेलने कळालं असेल. अरे भाई क्या ही पार्किंग करे हो. अरे भाई काय करतोय हा. जरा स्पीड मध्ये उड़ाला है ना तो. हाँ, थोड़ा बहुत वो उसका वो चल रहा है कि ये कैसे आगे जा रहा है. थोड़ा ईगो क्लैशेस हो गया उसको मेरी वजह से. मस्त बसले तर 5-6 जण आहेत टोटल. सो वी आर नाव रायडिंग स्क्रॅम्बलर 400XC. ह्याच्यात XE आणि XC असे दोन व्हेरियंट आहेत. एक आहे व्हेरियंटमध्ये फरक की क्रॉस ट्यूब्स आणि एक आहे अलॉईस. हे दिस इज अलॉईस, दिस इज क्रॉस ट्यूब्स. सो वी आर रायडिंग दिस बिकॉज मला फरक समजून घ्यायचा आहे आणि क्रॉस ट्यूब्स अजून चालवली नाही. सो तो एक नवीन एक्सपिरियन्स असणार आहे. वी हॅव मेट विशाल हिअर. सो तो येतोय, गाईड करतोय आपल्याला. ओके, वेटला काहीच नाही आहे, म्हणजे वेटला काहीच नाही फील झाली मला. हिमालयन पेक्षा थोडं कमीच आहे का? हां, हिमालयनच्या पेक्षा कमी आहे. हे दिस इज आयडियल फ्यूल. ओके ओके चालेल. चला आपल्यासोबत विशाल पण बसला आहे. पिलियनचा कम्फर्ट पण बघूया आणि पिलियन सोबत किती कशी पॉवर करते. आणि ऑलरेडी 400cc आता चांगलीच पॉवर यायची, तर तिचे पॉवर फिगर्स खूप चांगले आहेत. ओ गिअर लिव्हर. ओ स्मूथ आणि पॉवर डिलिव्हरी इनिशियललाच खूप चांगली आहे. मस्त. याचा टँक मोठा असल्यामुळे आपल्याला लगेच ग्रिप भेटते काहीच ना. सस्पेन्शन वाईज थोडे एकदम थोडे मला स्विफ्ट म्हणजे स्टिफ वाटतात. इट इज क्लोज टू हिमालयन. पण हिचा एक्झॉस्ट मस्त आहे. आणि फ्लिकेबल आहे. Brakes are also nice. सो या गाडीत आता आपल्याला काय काय भेटतं. 400cc इंजिन, फ्रंट USD फोक्स, क्रॉस ट्यूब्स ते पण ट्यूबलेस, आणि त्याच्यानंतर स्विचेबल ट्रॅक्शन, स्विचेबल ABS. या गाडीत तसं बघायला गेलं तर याचा स्टान्सच खूप भारी आहे. याची हाईट चांगली आहे. वी सीट ॲट अ कमांडिंग पोझिशन. माझं जे रायडर ट्रायंगल आहे ते पण खूप चांगलं आहे. मिडल सेट फुटस्टेप्स आहेत. तर इथूनच युटर्न घेऊया. लेट्स सी युटर्नमध्ये किती पटकन युटर्न होतो याचा. पकडून बसा आता थोडंसं. हां हां. हां
लेट्स टेस्ट जरा परफॉर्मन्स. Oh, it is gliding. It is gliding. Totally, it is gliding. Wow, रिफाइनमेंटच्या नावाखाली म्हणजे फुल मार्क्स. रिफाइनमेंटच्या नावाखाली फुल मार्क्स. खूप चांगली आहे. आणि याचा सूदिंग जो साऊंड येतोय ना ड्युअल बॅरल एक्झॉस्ट मधून, एवढा चांगला येतो ना. इट इज क्लोज, नॉट दॅट क्लोज, बट इट इज क्लोज टू अ कॉन्टिनेंटल GT's एक्झॉस्ट. खूप मस्त साऊंड करते ती गाडी. मी जेव्हा एक्झी रिलीज करतोय ना तेव्हा असला जो साऊंड येतो ना, तिची बॅकफायर नाही होते पण तो जो साऊंड आहे, वा, व्हेरी इझी, निम्बल. इट इज लाइटर दॅन अ डॉमिनार. म्हणजे त्याच्यात थोडंसं वेट फील होतं आपल्याला, पण इथे हे वेट बिलकुल पण फील होत नाही. वाव, क्रेझी. हा, Winfast. वाव वाव, कोणत्याही गिअरमध्ये टाका, हिला जस्ट थोडासा पुल द्या, मे बी राईड बाय वायर इज देअर, आणि इट इज व्हेरी मच रिस्पॉन्सिव्ह ॲट द एक्सलरेशन पार्ट. हँडलिंग टॉप नॉच, परफॉर्मन्स टॉप नॉच. 400cc मध्ये जी स्पीड 400ची पॉवर आहे, म्हणजे तेच इंजिन आहे. आणि गाडी मला गरम पण फील झाली नाही. आता मीच चालू केली म्हणून मे बी, पण गरम पण झाली नाही ती अजून. हीट लोक बघतात ह्या गाडीकडे. जर अपाचीवाला 310 वाला बघू शकतो तर कोणी पण बघू शकतं. तो जो माणूस होता तो स्वतः TVS ओनर होता. एवढी सेक्सी बाईक असून लोक या गाडीकडे बघतात, म्हणजे हेड टर्नर तर आहे ही नक्कीच. हां, आणि ही स्लो स्पीडला पण, लेट्स सी स्लोमध्ये किती चालते. ओके, नॉकिंग नाही आहे, नॉकिंग नाही आहे, नॉकिंग नाईस. गिअर लिव्हर बेसिकली तो थोडासा फ्रंट साईडला ॲडजस्टेड आहे, म्हणजे थोडासा फ्रंट साईड प्लेस्ड आहे. खूप जास्त रिस्पॉन्सिव्ह आहे गाडी. हे लॉक होत आहे, हँडल इज गेटिंग लॉक्ड. सो युटर्न मारताना मला तर त्रास नाही आला, पण टाईट युटर्न्सला होणार नक्कीच त्रास. सो बेसिक फीचर्स इफ आय वॉन्ट टू एक्सप्लेन, क्रॉस ट्यूबलेस टायर्स, USD फोक्स, LED लाईट्स ऑल ओव्हर. त्याच्यानंतर एक बीक येतो स्क्रॅममध्ये. इंजिन गार्ड हे ऑप्शनल आहे. दिस इज अ किट व्हेरियंट, म्हणजे ह्याच्या किटमध्येच येतं. हे पण हे पण हे पण हे नाही आहेत. त्याच्यानंतर टायर्स आर व्हेरी वाईड. इट इज हॅविंग MRF झॅपर टायर्स. हे बोलतोय मी. ड्युअल बॅरल एक्झॉस्ट, साऊंड्स व्हेरी नाईस, आणि इट इज वेल ऑर्गनाइज्ड हिअर. प्रॉपरली असं कुठे काय फिट अँड फिनिशमध्ये गडबड दिसत नाही, पण सही मेंटेन्ड आहे. तुला कसं वाटलं मागे बसून? म्हणजे असं झटके फील होत होते पॉवरमध्ये? ती तुला एक झटका लागतो का? हां, झटका लागतो ना. येस, 3,70,000 पर्यंत येते. 3,70,000 ना. व्हेरी नाईस मशीन रे. म्हणजे मला पॉवरमध्ये तर काहीच कमी नाही वाटली. पॉवर तर अशी, म्हणजे हे राईड बाय वायर आहे मे बी. येस, थोडंसं केलं की लगेच ती निघून जाते, फुल होते. ते कसं सेन्सर थ्रू ऑपरेट होतं ना, त्यामुळे त्याचा रिस्पॉन्स खूप क्विक आहे. आता माझी मेकॅनिकल आहे ना, तर मला लगेच कळतं की माझी गाडी खूप स्लोली पिक होते. भले सेम BHP असेल तरी पण ही गाडी पटकन पिक होते. सो खूप हे रिस्पॉन्सिव्ह आहे. सर्व्हिसचा कसा सीन आहे इथे? सर्व्हिस आता असं आहे की पहिली सर्व्हिस 1,000 किलोमीटर किंवा 45 दिवस ती असेल ते. त्यानंतर ती दुसरी लेबर फ्री सर्व्हिस असते, ती आहे 16,000 किलोमीटर किंवा 1 वर्ष. ओके ओके. त्यानंतर मग पेड सर्व्हिस असतात आपल्या. ओके. दर 6 महिन्यांनी जनरल चेकअप आणि पर इयर
ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आणि आता ह्याच्यामध्ये जो हा आय बटन आहे ह्याच्यामध्ये काय काय फीचर्स आहेत? अच्छा, इंजिन ऑफ आहे म्हणून काय? ओके याच्यामध्ये आपल्याला मायलेज दाखवणार, ओके ट्रॅक्शन कंट्रोल ऑन ऑफ, ओके TTTC ओके. ऑफ रोड मोड जो आहे. अच्छा, ह्याच्यात मोड्स पण आहेत. ओके नॉर्मल मोड आहे आपले ओके ऑफ रोडसाठी, कारण की ऑफ रोड पर्पजसाठी बनवलेली गाडी आहे ना, बरोबर त्याचा केलेला ओके थोडं चालतं. आणि टाइम वगैरे सेट करायचं. ओके ओडो ओके. आणि ट्रिप 1 ट्रिप 2 असेल. ओके ओके गुड गुड. इवन दादा बोलला की ही जी की आहे ती पण की इमोबिलायझर आहे. म्हणजे जर समजा काही लॉक सेट खराब झाला तर ट्रायमकडे येऊन आपल्याला बनवलं, बिकॉज ह्याच्यामध्ये एक चिप आहे. जरी आपली की हरवली तर आपल्याला हां पण दुसरी चावी लागत नाही, कारण बघा, ती थेफ्ट प्रोटेक्शन आहे. हां प्रोटेक्शनसाठी चांगले आहे. ओके ओके समजलं. चला तुला हँड ओव्हर करतो मी. येतो मी आत्म्याचा. तर अशा प्रकारे आपला राईड रिव्ह्यू तर झालेला आहे. वी हॅव रिडन 400 XC. ओव्हरऑल मला गाडी आवडली. ॲज अ प्रोडक्ट गाडी खूप चांगली आहे. इफ यू हॅव अ बजेट ऑफ मे बी 3.5 and you need a proper power packed गाडी in a 400cc segment, so you can look after it. खूप चांगली आहे. जसे क्रूज कंट्रोलची कमी वाटते मला, कारण की आता लोक म्हणजे बाकीच्या कंपनीज जर नाव गोइंग फॉरवर्ड विथ क्रूज कंट्रोल ॲज अ फीचर, सो दॅट इज इवन आय डोंट थिंक सो की त्याच्यामध्ये TPMS आहे. TPMS इज ऑल्सो रिक्वायर्ड. म्हणजे आता ऑफ रोड आहे तर आपण टायरची काळजी भरपूर घेतो, सो थोडा तो पण एक भाग असल्यामुळे आपल्याला TPMS असणं पण गरजेचं आहे. मायलेज ॲज पर कंपनी द मायलेज इज स्टेटेड ॲज 35 kmpl, बट ऑब्वियसली 400 cc आणि 35 kmpl विचार पण करू नका. सो मायलेज थोडंसं लोअर साईडलाच भेटेल, मे बी अप्रॉक्सिमेट क्लोज टू 25 वगैरे. Triumphs are now being lower down to 350 cc's because in India 350च्या वरती CCs जे आहेत त्यांना GST 40% लागतोय. So they are coming down to 350 cc's, 350 cc variant. So now all 400 cc's bike of Triumphs are being discontinued. म्हणजे ते सगळे डिस्कंटिन्यू होणार आहेत. सो जेवढे पण त्या गाड्या होत्या त्या सगळ्या मे बी आता हा पण जे पण गाड्या चालल्या त्या सगळ्या ते लोक स्टॉपड आउट करतात आहे पूर्णपणे, म्हणजे ते काढतात आहे. त्याच्याऐवजी 6 एप्रिलला नवीन गाड्या लॉन्च होणार आहेत. सो तुमच्या नियर बाय ट्रायमच्या शोरूममध्ये नक्की व्हिजिट करा. 6th एप्रिल इज द डेट अँड वी विल बी गेटिंग ट्रायम 350 ऑल अराउंड. पॉवर कमी वाटली नाही बिलकुल, पण इट वॉज गोईंग वे इझी. आता तो होता म्हणून मी जरा स्लोमध्ये पिक करत होतो गाडीला, बट असं समजू नका ती गाडी पिक नाही करत. ती गाडी खूप चांगली पिक करते. ओ हो जीप रँगलर, जीप रैंगलर, नाइस. रूबिकॉन, अरे हम तो ऐसे ही चले जाते हैं. सो कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ? नक्की शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर. आणि आम्ही असेच बाईकचे नवनवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येत राहू असेच, आणि व्लॉग्स पण येत आहेत. सो स्टे ट्यून्ड अँड कीप वॉचिंग. थँक यू.